कडनं जागा सोडा प्लीज. कॅमेराच्या समोर छोटे छोटे नन्हे नन्हे खिलाडी त्या ठिकाणी आहेत. ती जागा थोडा सोडा तिकडनं. त्याला समोरचं जे क्षण आहे तो कॅप्चर करू द्या. थँक्यू सो मच. चला वळूया सामन्याकडे. पंचांना विनंती सामन्याला सुरुवात करावी. सलामीर गोलंदाजी मार्कवरती कुशल गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. सलामीर बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. हा सामना निश्चितच महत्वाचा दोन्ही संघासाठी, कारण हा सामना जिंकल्यानंतरच माहिती पडेल कोणता संघ या ठिकाणी अंतिम 4 मध्ये जाणार आहे. आणि कुशल याचा आज वाढदिवस आहे, तर निश्चितच खूप खूप शुभेच्छा असतील या आयोजनामार्फत आणि सर्व कमिटी मार्फत आणि सर्व संघांमार्फत तुला खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडून सुद्धा. दरम्यान क्या बात आहे. आणि खुशीची गोष्ट ही आहे, पाटील नेटवर्कचे 1,07,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. वर 83 पण एक्स्ट्रा झालेले आहेत. तर नक्कीच सोमवारच्या दिवशी या ठिकाणी धुमाकूळ घातला जाईल नितेश पाटील यांच्या एरियामध्ये. फुल जल्लोष, फुल धमाल पार्टी, जोरस जोरस आहे. जयेश पाटीलचा बॅन नक्कीच येईल त्या ठिकाणी. मात्र टप्पा पहा, टप्पा चूक या ठिकाणी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करत असताना समोरचा दोन्ही फलंदाज राईट हँडेड आहेत. म्हणजे तो त्याचा टर्न जो करतोय ना, तो थोडासा बाहेर टप्पा ठेवतोय आणि जेणेकरून तो आतमध्ये आल्यानंतर फलंदाजाला व्यवस्थित खेळता येणार नाही. आणि आता माझा लोअर फुटबॉलच्या पद्धतीच्या चेंडूला भिडकावून देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला षटकार गडी बाद होईल. संग्राम मित्र दादा, ह्या स्पर्धेमध्ये मला वाटते 400 ते 500 सबस्क्रायबर्स वाढलेले या स्पर्धेमुळे मला वाटते. तर त्या पार्टीचा हकदार तुम्ही सुद्धा आहात, तर नक्कीच त्या ठिकाणी पालघरला जायचं आहे. यास नक्कीच बस घेऊन जाऊया आपण. खोलो टप्प्या चेंडू आणि त्या चेंडू हेमल की ये फील्डिंग, क्या बात है. सुपर 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 डुपर फील्डिंग यहां पर मिस्टर हेमल. शेवटचा चेंडू असेल, क्या बात है. बहुत अच्छी फील्डिंग का नजारा हेमल भाई. आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेल्या आहेत आणि धावा फलकावती आता पाहिल्या तर 4 धावा फलकावती 1 गाडीच्या मोबदल्यात संग्राम बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. पुन्हा एकदा कुशल सज्ज होतोय. बड्डे बॉय खोलवा टप्प्यात चेंडूला या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी आकाश घरत आहेत, तर चेंडूला अडवलाय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या फलकावरती 1 गाडीच्या मोबदल्यानंतर ओम साई मनोलपाडा संघाच्या 4 धावा. देऊया टीचरला संधी ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. मनोलपाडा प्रीमियर लीग 2005. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि 2 कुठेतरी खाली गेलेले आहेत. ओम साई मनोलपाडा संघ सूरज स्ट्रायकेन वरती आहे. नॉन स्ट्रायकेन मध्ये आपण ओमकारला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाशला पाहतोय. तर नक्कीच हे दोन्ही फलंदाज 2 खाली आहेत, पुढे येण्याचा प्रयत्न करतील. आकाशचे बॅक टू बॅक 3 विकेट वरती अक्षय 11 संघाकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून आकाश घरत यांच्या गोलंदाजीवरती बॅक टू बॅक 3 गडी गारद केले तर आकाश घरत यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
तर एक पद्धतीने टाकला चेंडू, त्या चेंडूला निश्चित ढकलून दिला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेशी धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 6 लगावली जाते. 8 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. धावा फलकावरती 6 आहेत आणि लवकरच ओमसाई मनपाडा संघ विचार करेल की एखादा मोठा प्रहार करावा धावा त्या लेवल करण्यासाठी, नाहीतर एखादा खराब चेंडू यावा त्याचा पुरेपूर फायदा उचलावा अशा विचाराने निश्चितच मनामध्ये विचार करून अशा पद्धतीची फलंदाजी करत असतील. यस 3 मध्ये 3 आलेले आहेत या ठिकाणी रन आणि 3 मध्ये 3 विकेट घ्यायचे आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी. आता मात्र जो फटका पाहिजे होता तो फटका या ठिकाणी ओमकारच्या बॅटीतून आलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक रोहन, त्यानंतर आपण पाहतो श्रेयस कव्हरच्या दिशेला दोन्ही फिल्डरला भेदून निघून गेला 4 धावांसाठी. जस्ट डीजे जो गुस्सा है वो यहाँ पर दिखाई दे रहा है क्योंकि गेंद अड़ाने लायक थी लेकिन वो अड़ा नहीं पाए दोनों फील्डर. इसके कारण अपना गुस्सा जताते हुए और इस बार क्या हुआ, फेंक के आइए और यहाँ पर बाल बचे मिस्टर सूरज. 1 रन कंप्लीट करते हुए 1 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई 12 रनों पर जाती हुई. लास्ट गेंद है, लास्ट गेंद पर क्या होगा सूरज बताएंगे या ये गेंद बताएगी. खोलवर टप्प्यात चेंडू या ठिकाणी हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू, परंतु निखिल वेगाने चेंडूवरती येतोय, अडवतोय आणि चेंडू जातोय निर्धाव. धावा फलकावरती 12. स्टॉप होतं ते चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. ओमसाई मनवेडपाडा संघाच्या धावा फलकावरती पाहिला तर 1 गडीच्या मोबदल्यानंतर 12 धावा. देऊया डीजेला संधी. नवीन गोलंदाजी मार्गवरती श्रेयस गवळी गोलंदाजी मार्गवरती येतो हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती मात्र असेल ओमकार, ज्याच्या बॅटीतून एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. थोडा चाचपडत सुरुवातीला खेळ होता परंतु स्वतःला चार्ज केलं, स्वतःला एक चौकार मारून थोडंसं चार्ज केलं गेलेलं आहे आणि आता मात्र फलंदाजी मार्गवरती शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहणं गरजेचं असेल त्याचं, जर एक चांगली धावसंख्या सेट करायची असेल. आता मात्र कव्हर दिशेला चांगला फेकी सुद्धा झालेली आणि पंचांचा निर्णय काय असेल. थर्ड अंपायर रेफर केला गेला आपल्या टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलेला आहे. तर निश्चितच थर्ड अंपायर पाहून लवकरच आपल्याला निर्णय देतील. सॉफ्ट डिसमिसल तर रन कंप्लीट. 13वी धाव फलकावरती लगावली गेली आहे चेंडूवरती. पुन्हा आता मात्र सूरज असेल स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईकला जातोय प्रथमेश. ओमकार आकुटप्या चेंडूवरती ऑन साइडला मारला फटका टॅपचे सहारे. अचूक नेम जर लागला असता तर निश्चितच काहीतरी वेगळं चित्र असतं, परंतु या ठिकाणी तसं काही न घडता या 1 धाव कंप्लीट केली जाते. 14वी धाव फलकावरती लगावली जाते.
दोन्ही फलंदाजांना प्रयत्न पुरेपूर केले जात आहेत. खराब चेंडूवरती चार्ज केला जातोय आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान देऊन एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना केला जातोय. हा ती करणं गरजेचं आहे, कारण असं नाही केलं तर निश्चितच चांगल्या चेंडूला तुम्ही मारायला जाल तर एक तर विकेट द्याल, नाहीतर मग तुम्ही हा तो चेंडू डॉट जाण्याची शक्यता असते. ऑन साइडला मारला फटका, जमीन लगात गेलेला. आता मात्र थोडासा फंबल क्षेत्ररक्षक आणि कीपर सुद्धा अति घाई संकटात नाही. या ठिकाणी घाई गडबड मध्ये केलेली हे फेकी विकेट किपरला सुद्धा समजलेला नाहीये आणि चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन मध्ये फेकी केल्यानंतर सुद्धा म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील. या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती लगावली गेलेली आहे. 17 या ठिकाणी तिसऱ्या षटकातले 4 चेंडू संपलेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. या ठिकाणी सूझबूझ का क्रिकेट यहाँ पर दिखाई दे रहा है और सूझबूझ के क्रिकेट में कौन सा टीम यहाँ पर जीतने वाला है वो हमें सेकेंड इनिंग में दिखाई देने वाला है. जब तक पूरी मैच नहीं होती तब तक कोई टीम जीत सकेगी अभी तक बताना मुश्किल है. चार बॉल झाले. बॉल, क्या बात आहे. जी धाव गेली होती त्याला कुठेतरी हा चेंडू निर्धाव टाकून कव्हर करत असताना आपण श्रेयसला पाहतोय. कमाल की गेंदबाजी. यहाँ पर थोडासा फिरा होता पहा. थोडासा चेंडू टाकल्यानंतर दाखवला कोणता टप्पा, कोणता स्पिन आणि केला कोणता स्पिन. म्हणजे याला बोलतात चुटकी गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. या एका धावण्याची धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा येणारे 6 चेंडूवर. येणारे 6 चेंडूमध्ये 8 ते 9 धावा ओमसाई मनोरपाडा संघासाठी. कारण या 8 ते 9 धावा जर एक चौक्याची मॅच ठेवली ना तर निश्चितच वर्धविनायक संघासमोर चांगली फिल्डिंग करून आणि चांगली गोलंदाजी करून 6 चेंडू हाताळून ते डिफेंड करता येऊ शकेल. परंतु ते तसं घडेल का? कारण हेमल येतोय गोलंदाजी मार्कवरती, त्या 8 ते 9 धावा देईल का यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि त्या प्रश्नचिन्हाला उत्तरामध्ये तब्दील कसं करायचं ते संघाचे दोन्ही फलंदाज जाणतात. एका ठिकाणी ओमकार आहे, दुसऱ्या ठिकाणी सूरज आहे. अशीच मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यांच्या खांद्यावर नाही आहे. इथपर्यंतचा पल्ला गाठलेला आहे तर काहीतरी करूनच गाठलेला आहे. तर चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज वर्धविनायक संघ. चलो हेमल भाई. ऑन साइडला मारला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं अंकितचं, परंतु चेंडूला कलेक्ट करता आलेला नाहीये. त्याचा फायदा उचलत असताना सूरजने घेतली ही धाव आणि या धावेने धावसंख्येमध्ये होते वाढ. धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा हेमल ओमकार साठी कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय फंबल, करतोय चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. देतोय. मग अशी जो मी म्हटलेला होता ना की आम्ही इथपर्यंत असेच नाही आलो, काहीतरी करूनच आलेलो आहे, त्याचं प्रात्यक्षिक दर्शवून देत असताना मात्र चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूला कट केलेला आहे. दिशा दिली थर्ड मॅनची, डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. एकेरी धावेने धावसंघामध्ये वाढ होईल. धावा फलकावरती 24 धावा फलकावरती लगावल्या जातात. येणारे 3 चेंडू मध्ये 3 आल्या तर निश्चितच 27-28 टार्गेट राहील. पण येणाऱ्या 3 चेंडूवरती जास्त धावा आल्या त्या बोनाच्या स्वरूपात असतील. आता मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केला गेला होता. चेतन चेंडूवरती आले होते, अडवला चेंडूला, 1 धाव कंप्लीट केली गेली. 25वी धाव फलकावरती लगावली. 2 चेंडू बाकी आहेत. हेमल पुन्हा एकदा ओमकार करता ड्राईव्ह केलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला फेकी थोडीशी गॅदर करण्यामध्ये चुकी झालेली आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडू धावा फलकावरती 26 धावा. शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार 30 वरती पोहोचवले. 31चं टार्गेट ठेवलं. येणारी 1 रन 27-28चं टार्गेट राहील. 2 धावा येतील. 28-29चं टार्गेट राहील. आणि अवांतर चेंडू जर आला तर निश्चितच
बोनसच्या स्वरूपात धावा भेटल्या जातील, पण या चेंडूवरती काय घडेल हे हा चेंडू दर्शवेल हेमलचा. मात्र या ठिकाणी काय दर्शवलाय, श्रेयसनी सोडलाय झेल. झेल सुटल्यानंतर एक धाव सुद्धा कंप्लीट होते, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती येते 1 रन. 27 वरती धाव संख्या पोहोचली जाते. 27 नंतर 28 चं टार्गेट वर्ध विनायक संघासाठी चेसिंग साठी असणार आहे, जी कंपल्सरी असणार आहे. तर यापुढे होणाऱ्या सामन्याकडे वळूया, त्याच्या टॉस कडे वळूया. 2 संघ भिडतील, त्या सामन्यामध्ये कोणते असतील ते पाहिले जातील. चला विनंती असेल, मोरेगाव चॅलेंजर संघ कर्णधार पाठवा आणि VVSC संघ आपला सुद्धा कर्णधार पाठवा. आणि मी विनंती करेल, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रचितजी पाटील तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस केलं जातं. 2 संघ या ठिकाणी, एका ठिकाणी VVSC, दुसऱ्या ठिकाणी मोरेगाव चॅलेंजर्स. रचितजी पाटील, हेड इज द कॉल, इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाय VVSC संघ. VVSC संघ काय निर्णय असेल? बॉलिंग करू आम्ही. इथपर्यंत पल्ला कशा पद्धतीने गाठलेला आहे आणि कोणत्या पद्धतीची प्लॅनिंग असेल? जास्त कमीत कमी रन मध्ये अडवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि चांगला क्रिकेट खेळून जिंकायचा प्रयत्न करू. पहिल्या दिवशी सुजितदादा नव्हते, आज सुजितदादा आहेत, तर कोणत्या पद्धतीची कॉन्फिडन्सचा लेवल असेल? खूप कॉन्फिडन्स देतो सुजितदादा, जो आहे तर आमच्या पाठीशी, तर चांगलाच होईल. खूप खूप शुभेच्छा असतील तुमच्यासाठी. जयेश, नाणेफेक तुमच्या वतीने लागलेलं नाहीये. नाणेफेक तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग केली असती. म्हणजे कॉल सुद्धा नाहीये, म्हणजे अगेन्स्ट, कॉलच्या अगेन्स्ट तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ VVSC चा संघ आहे, एक मातब्बर संघ आहे, त्याच्या समोर किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न कराल? 30 प्लस मारायचा प्रयत्न करू आम्ही. नक्की 30 पर्यंत मारण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी महत्वाचे फलंदाज कोणावरती जास्त जबाबदारी असेल? सोनू आहे, अफ्ताब आहे, आद्या आहे, परत जोगित आहे. इथपर्यंत मला आजच्या दिवसामध्ये तुमचे सामने पाहिले ना. कालपर्यंत मी होता, सगळ्यांचे सामने मी स्वतःच्या मुखाने आवाजाने सगळ्यांना ऐकवत होतो. आज यायला भेटलं नाही. आता तुमचे सामने एक पण पाहिले नाही. आणि इथपर्यंतचा प्रवास कसा होता? पहिली मॅच आम्ही हरले, त्याच्यानंतर आम्ही 4 मॅचला सर्वांनी एफर्ट दिलं, म्हणून आम्ही 4 मॅच जिंकले आणि क्वालिफाय झाले. आणि आता VVSC सोबत खेळायचं तर कोणत्या पद्धतीची प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग अशी काही नाही, पण जिंकण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांकडून चांगले एफर्ट भेटतील याचा विश्वास ठेवतो मी प्लेयरकडे, आणि जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी. अहवाल असा आहे, तर नाणेफेक जिंकलेला संघ आपण पाहतील तर VVSC चा संघ, आणि नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. आकाशच्या टीम मधून श्रेयस असो, आकाश असो किंवा भाऊ असो, कोणी चौकार 3 कसेही चौकार मारले त्यांना अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 28 धावांचा टार्गेट आहे. 28 धावांचा टार्गेट पार करत असताना सुरुवातीला बोनसच्या स्वरूपात रन आल्या होत्या. नो टाकला होता, त्याच्यावरती प्लस केली ती धाव आणि धावसंख्येला सुरुवात केली. आणि आता मात्र फासला थोडासा कमी करण्यामध्ये एक ती मदत झाली. तर 2 चेंडू 4 धाव फलकावरती आहेत. आकाश घरत हलगर्जीने घेऊन काढला चेंडू, 1 धावामध्ये तब्दील केला. धावा फलकावरती 5. श्रेयस गवळी एक असा फलंदाज आहे, एक चिकटा फलंदाज आहे. खेळपट्टी सहसा सोडत नाही.
खेळपट्टी त्याच्या एकतर चुकीमुळे सुटेल किंवा गोलंदाजाचा लक असेल तेव्हा सुटते. तर तो फलंदाज सहसा विकेट येणार नाही. आणि आकाश घरत यांना म्हटलं झालं तर यांना कोण जास्त थांबू शकत नाही. हे जेव्हा सुरुवात झाली ना तर ते शेवटपर्यंत थांबत नाही. दरम्यान शेवटचा चेंडू असेल. धावा फलकावरती 7 आहेत. मनोहर गोलंदाजी मार्कवरती आहेत. एक चूक घडली त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला सावरला आणि प्रत्येक चेंडूवरती एकच धाव येईल अशा पद्धतीची गोलंदाजी हाताळलेली आहे. दरम्यान एक षटक संपलेला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 8, ज्या ठिकाणी 28चा पल्ला गाठायचा आहे. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. ऐकूया प्रीमियर लीग 2025. गोलंदाजी मार्कवरती येतोय साहिल. साहिल येतोय गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी. ड्राईव्ह केलेला या ठिकाणी अडवलेला आहे चेंडूला संग्रामने. निर्धाव चेंडू. आकाश ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं होतं आकाश सुरुवात झाले ना तर त्यांना थांबवता येणार नाही. परंतु ही पण थोडीशी आपण पाहायला गेलं तर या सामन्यामध्ये एकतर बॉल टू बॉलचं सुद्धा समीकरण म्हटलं जाईल. आता मात्र आकाश यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आकाशना थांबवलेला आहे. आकाशची बॅट या ठिकाणी संत गतीने नाही राहत. नेहमी आपण पाहायला गेलं तर 2 चेंडू जेव्हा एकेरी धाव घेतली ना त्याच्यानंतर चार्ज करतो आणि तो चार्ज करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर स्वतःची विकेट गमावतोय. लास्ट बॉल आहे. धावा फलकावरती 11 म्हणजे आता लेवल चेर आणून ठेवलेला आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल साहिलची. आकाशला थांबवलं त्यानंतर आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू या टायमाला आणि वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि स्क्वेअर लेग पंचांनी यष्टनच्या मागे चेंडू होता त्या कारणे नोचा इशारा सुद्धा दिला होता. परंतु 1 रन एक्स्ट्राच्या रूपामध्ये भेटू शकतील. एकाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावती 12. पुन्हा एकदा श्रेयस. आता मात्र दिशा अजून भरकटली जाते. आधी होती लेगची दिशा आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा फलकावती 15 धावांची. 13 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 13 चेंडू 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ओमसाई मनरपडा संघासाठी चेसिंग डिफेंडिंग साठी असणार आहे ती आणि भरत विनायक साठी डिफेंड चेसिंग साठी असणार आहे.
आता मात्र या ठिकाणी पुढे मागे श्रेयस का करत होते तर ह्यासाठी गोलंदाजाला चकवावं आणि गोलंदाजाकडनं वाईट खेचून घ्यावा हे ह्या मधनं आपल्याला शिकायला मिळते. श्रेयस अजूनपर्यंत नौखा आहे, अजूनपर्यंत तरुण आहे, परंतु त्या तरुणामध्ये ही चपळता, ही चुणुकता आपल्याला पाहायला मिळते. एका धावाने वाढ, धावसंख्या 14. आता मात्र स्क्वेअर रिजन मध्ये खेळलेला फटका 1 धावांचा. 2 षटक या ठिकाणी संपली गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 15 धावा फलकावरती लगावले गेलेले आहेत आणि अजून येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 13 धावा पण करणं बाकी आहे. तर निश्चितच सूझबूझ की क्रिकेट यहाँ पर खेळणी होगी. दोन्ही फलंदाज एकमेकांमध्ये या ठिकाणी विचार विनिमय करत असताना त्याच्यानंतर आपण पाहतोय ओमसाई मनोरपाडा संघाचे सर्व खेळाडू थोडेसे विचार करून या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सूरज यांना आणलेला आहे. सूरज यांना आणलेला आहे हे षटक हाताळण्यासाठी. सूरजला काय करायचं आहे, निश्चितच हे या षटकामध्ये 6 बॉल 6 असतील तर ते काढून घेणं 6 चेंडू टाकणं गरजेचं आहे. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका आहे, परंतु कॉम्बिनेशन फील्ड त्या ठिकाणी चांगली आहे. एका धावने धावसंख्येमध्ये वाढ. 16 धावा फलकावरती 16 धावा फलकावरती आहेत. 12 धावांची अजून गरज आहे. हेमल स्ट्राईक एंड वरती हलक्या हातीने घेऊन काढले. हो हेमलच्या बद्दल बोलायचं होतं मला, परंतु हेमलचा या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि काय घडलं या ठिकाणी. कव्हरअप चांगलं होतं, तोपर्यंत पाहिलं चेतन आपल्या क्रीज मध्ये पोहोचला नव्हता आणि एस्टॅनला लावलं गेलं. कडीबादचा इशारा पंचांकडनं. एक आणखी विकेट. थर्ड अंपायर घेतला गेलेला आहे चेतन यांच्या मार्फत. चेतन पोहोचला का नाही ते बघायचंय जेव्हा यष्टीला चेंडू लावला. फलकावरती आहेत त्या 16 आणि आता मात्र सूरजने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो आतापर्यंत सक्सेसफुल ठरला आहे. 3 चेंडू मध्ये एकच धाव खर्चिक, परत 2 गडी सुद्धा या ठिकाणी टिपले गेलेले आहेत. श्रेयस स्ट्राईक एंड वरती. 15 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 9 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा करायच्या आहेत. क्या बात आहे. सूर्य एक चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. त्या चेंडूला एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. 17वी धाव फलकावरती लगावली गेली. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती आहेत त्या 17. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज असेल भरतविनायक संघाला. जय स्ट्राईक एंड वरती 07 क्रमांकाची जर्सी घातलेला फलंदाज. क्या बात आहे. त्यात पहिला परत चेंडू आणि जयने सुद्धा ज्या पद्धतीने
श्रेयसने खेळला त्याच पद्धतीने खेळला, डिक्लेअर झोन मध्ये ढकलला, एक धाव काढली गेली. एका धावनेशी धावसंख्येमध्ये वाढ, धावा 118, 18 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 10 धावांची गरज, अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. क्या बात आहे, आत्ता टप्पा खूप चांगला आणि त्या चांगल्या टप्प्यावरती आपण पाहायला गेलं सन्मान दिला, डिक्लेअर झोन मध्ये ढकलला, त्या चेंडूला एक धाव काढली गेली. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. सामना बॅलन्सिंग आहे. सामना बॅलन्सिंग का तर श्रेयस अजून खेळपट्टीवरती आहे, त्या साथीला जय आहे. मोठे हादरे लागले आहेत परंतु एक मोठा फलंदाज खेळपट्टीवरती आहे, त्यामुळे वर्धविनायक संघाच्या ज्या चिंता आहेत त्या अजूनपर्यंत दूर आहेत. परंतु मनोरपाडा संघ काय सांगेल? ओमसाई मनोरपाडा संघ हे सांगेल की त्यांच्याकडे 3 धावा एक्स्ट्रा आहेत. तर 6 चेंडू टाकले चांगल्या पद्धतीने तर निश्चितच 6 चेंडूवरती मोठे फटके मारू नाही दिले, चांगली फिल्डिंग केली तर हा सामना आपण डिफेंड करू शकतो. दरम्यान काय घडेल? गोलंदाजी मार्गवरती सतीश येतोय हे षटक हाताळण्यासाठी. 6 मध्ये 9, 6-9चं इक्वेशन. समोर फलंदाज श्रेयस, नॉन स्ट्राईकला जय. या बॅटल मध्ये कोण जिंकेल यावरती प्रश्नचिन्ह येऊन राहिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर या 6 चेंडूनंतर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. श्रेयस समोर, सतीश टू श्रेयस. आता मात्र हे बॅटल असणार आहे. खोलवर टप्पा चेंडू आणि त्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीची वरची कडा लागली आणि चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला. गडी बाद. श्रेयस बॅक टू द पार्ट गॉन. जे बॅटल होतं त्याच्यामध्ये सतीश विजयी ठरला आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत, अजूनही 9 धावा करायच्या आहेत आणि रोहन येतोय स्ट्राईक एंड वरती. नवीन फलंदाज, मधल्या फळीतला फलंदाज आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय. कव्हरच्या दिशेला मारला फटका, रोहनच्या बॅटने येतोय 4 धावांचा फटका, चौकार. या ठिकाणी चौकार आल्यानंतर थोडीशी मीटिंग बोलावली गेली आणि सांगितलं गेलं की 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती, त्यावेळेस आपण चौकार आलेला आहे तर अजूनही आपल्याकडे 1 धाव वरती आहे, तर निश्चितच खचून जाऊ नका, आपली गोलंदाजी टाका. सतीशला सांगितलं आणि सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. रोहन कारेकरच्या मनामध्ये काय, एक चौकार आलेला आहे, दुसरा आरामात मी मारेल किंवा या चला टाइमचा प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग करू नका प्लीज. पंच तो कुत्रा जरा काढायचा प्लीज. सतीश टू रोहन. कोलोटप्पा चेंडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं आहे. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. 3 चेंडू, 3 मध्ये 6 आलेले आहेत, 3 मध्ये आता 3 मध्ये 5 आलेले आहेत, 3 मध्ये 4 करायचे आहेत वर्धविनायक संघाला. आता 3 मध्ये 5 गेल्यात तर 3 मध्ये 4 रोखायचे आहेत ओमसाई मनोरपाडा संघाला. हे रोखलं जाईल का, हे चेस केला जाईल का यावरती सुद्धा लक्ष दिलं जाईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या तुडुंब गर्दीमध्ये घडणारा हा सामना, होणारा हा मुकाबला. चांगला टप्पा, खूपच चांगला टप्पा या ठिकाणी हलक्या रीतीने खेळून काढला, खेळपट्टी लगत चेंडू ठेवला, 1 धाव काढली गेली. 2 चेंडू 3 धावांची गरज. चुरस वाढलेली आहे या मॅचची, मॅचचा रोमांच वाढलेला आहे आणि या रोमांच भरा मॅच मध्ये कोण सामना जिंकेल अजून कोणी सांगू शकत नाही. रोहन कारेकर आहे, रोहन कारेकर. वर्धविनायक संघ हाच हेच सांगेल, रोहन कारेकर काहीतरी कर, परंतु या ठिकाणी कोणी काय केलेलं आहे. सतीशने चेंडू टाकला,
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडा काळ चेंडू बॅटीची वरची कडा लागल्यानंतर हवेत राहिला, झेल टिपला आणि रोहनचा खेळ खल्लास. ह्या षटकामध्ये भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला, त्यानंतर चौका सुद्धा आला, त्यानंतर दबाव या ठिकाणी ओमसाई मनोरपाडा संघावरती सुद्धा झाला होता, परंतु त्या दबावाला रिलीज करत असताना रोहनला परत पडला. आता मात्र दबाव नवीन आलेल्या फलंदाजावरती असणार, परंतु या दबावातून बाहेर येऊन त्याला चौकार मारायचा आहे, कारण कंपल्सरी चेसचा सामना आहे, तर निश्चितच चौका मारणं गरजेचं असेल. सतीश क्षितिज ही जोडी मैदानामध्ये 30 ही जोडी आहे. या 30च्या जोडीमध्ये या 28 धावा कंप्लीट करायच्या आहेत, तर निश्चित होईल का? क्षितिज समोर सतीश, खोलो टप्प्यात चेंडू त्या ठिकाणी स्ट्राईक केलेला आहे, चेंडू अडलाय, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गडी बाद.